श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. उद्या आहे 15 जानेवारी मकर संक्रांत आणि मकर संक्रांतीला दीपदानाला अनंत पटीने महत्त्व हे जास्त आहे. या दिवशी जर आपण दान केले तर त्याचे जे पुण्य आपल्याला मिळत असते तर ते कित्येक पटीने जास्त मिळत असते. तसेच दीपदान करणे हे आपल्या संस्कृतीमध्ये अतिशय खास आणि महत्त्वाचे मानलेले आहे. दीपदान म्हणजे आपल्याला दिव्याचे दान करायचे आहे. बघा, कोणतीही पूजा करताना सर्वप्रथम आपण दिवा जो आहे तर तो लावत असतो. एवढं महत्त्व या दिव्याला आहे. जेव्हा आपण दिवा प्रज्वलित करतो तर त्याभोवती एक सकारात्मकतेचं वलय निर्माण होत असतं आणि नकारात्मकता ही वातावरणातील नष्ट होत असते. तर एवढी ताकद ही दिव्यामध्ये आहे. त्यामुळे आपल्याला उद्या 5 झाडांखाली 5 दिवे हे नक्की प्रज्वलित करायचे आहेत. मकर संक्रांतीला आपण जर हे केलं तर आपल्याला त्याचं अनंत पटीने फळ हे जास्त मिळणार आहे. आपल्या ज्या काही समस्या आहेत तर त्या समस्या कमी होणार आहेत. फक्त आता आपल्याला हे जे दिवे घ्यायचे आहेत तर ते नवीन कोरे दिवे घ्यायचे आहेत, वापरलेले दिवे घ्यायचे नाहीत. आपली आर्थिक परिस्थिती चांगली असेल तर तांब्याचे पितळेचे दिवे आपण वापरू शकतो आणि जर आर्थिक परिस्थिती चांगली नसेल, तुम्हाला तांब्या पितळेचे दिवे घेणे शक्य नसेल तर तुम्ही मातीचे किंवा अगदी तुम्ही घरी कणकेचे दिवेसुद्धा तयार करू शकता. आता या दिव्यामध्ये आपल्याला कापसाच्या वाती वापरायच्या आहेत. त्यासोबतच आपल्याला जे तेल वापरायचं आहे तर ते मात्र आपल्याला तिळाचं तेलच वापरायचं आहे. उद्या मकर संक्रांतीच्या दिवशी तिळाला अनन्यसाधारण महत्त्व असतं. त्यामुळे आपल्याला तेल घालताना तिळाचं तेल घालायचं आहे. तुम्हाला जर तिळाचं तेल वापरणं शक्य नसेल तर तुम्ही रेग्युलर तेल वापरू शकता, परंतु त्या तेलामध्ये तुम्हाला 4 ते 5 दाणे हे तिळाचे आवर्जून टाकायचे आहेत आणि आपल्याला 5 झाडांखाली 5 दिवे हे नक्की लावायचे आहेत. ज्यामुळे आपल्या मागचं जे काही दुःख आहे, दारिद्र्य आहे तर ते संपेल आणि आपल्याला चांगले दिवस हे पाहायला मिळतील. आता आपल्याला काय करायचं आहे तर हे दिवे कुठे लावायचे आहेत हे पाहूया. पहिला दिवा लावायचा आहे तो म्हणजे आपल्याला तुळशीच्या झाडाजवळ हा दिवा लावायचा आहे. तुळशी मातेला प्रार्थना करायची आहे की तुमच्या जीवनात जे काही आर्थिक प्रॉब्लेम, आर्थिक समस्या, अडचणी असतील तर त्या नष्ट व्हाव्यात आणि माता लक्ष्मीने कायमचं वास्तव्य आपल्या घरामध्ये करावं. तर यासाठी तुळशी मातेजवळ आपल्याला लक्ष्मी मातेच्या नावाने दिवा जो आहे तर तो लावायचा आहे. दिव्याची वात जी आहे तर ती आपल्याला उत्तर दिशेला करायची आहे आणि आपण ज्याही कोणत्या ठिकाणी दिवा लावणार आहोत तर दिव्याखाली आपल्याला आसन द्यायचं आहे. थोडेसे तांदूळ किंवा थोड्याशा फुलांच्या पाकळ्या ठेवून त्यावरतीच हा दिवा ठेवायचा आहे. त्यासोबतच कोणत्याही दिव्याची वात ही चुकूनही दक्षिण दिशेला करायची नाही. दक्षिण दिशा सोडून तुम्हाला दिव्याची वात ही करायची आहे. तर अशा प्रकारे पहिला दिवा लावायचा आहे तो म्हणजे तुळशीजवळ. तुळस ही आपल्या हिंदू धर्मामध्ये अतिशय महत्त्वाची मानली जाते. त्यामुळे तुळशीजवळ पहिला दिवा लावायचा आहे. यानंतरचा दुसरा दिवा आहे तर तो लावायचा आहे बेलाच्या झाडाखाली. उद्या सोमवार आहे त्यामुळे आपल्याला शिवांचे आशीर्वादसुद्धा प्राप्त करून घ्यायचे आहेत आणि आपल्याला भगवान शंकरांचे आशीर्वाद मिळवण्यासाठीच बेलाच्या झाडाखाली सुद्धा दिवा लावायचा आहे. यानंतरचा तिसरा दिवा जो आहे तर तो लावायचा आहे पिंपळाच्या झाडाखाली. आपल्याला माहीत आहे की पिंपळ वृक्ष जो आहे तर याची जर आपण पूजा केली तर आपले जे शनिदेव आहेत तर ते आपल्यावरती प्रसन्न होत असतात आणि संक्रांतीचा सण जो आहे तर तो शनिदेवांसाठी अतिशय खास मानला जातो. कारण याच दिवशी सूर्यदेव हे शनिदेवांना भेटायला जातात अशी मान्यता आहे. त्यामुळे शनिदेवांसाठी मकर संक्रांतीचा दिवस हा अतिशय खास आहे. म्हणूनच आपल्याला शनिदेवांना प्रसन्न करून घेण्यासाठी, आपल्या मागचे शनिदोष संपावेत, तसेच आपली जी साडेसाती आहे तर त्याचा त्रास कमी व्हावा यासाठी पिंपळाच्या झाडाखाली सुद्धा एक दिवा जो आहे तर तो लावायचा आहे. दिवा लावल्यानंतर आपल्याला परत येताना मागे वळून पाहायचं नाही तर ही काळजी घ्यायची आहे. त्यासोबतच आपल्याला चौथा दिवा जो आहे तर तो लावायचा आहे आवळ्याच्या झाडाखाली. लक्ष्मी मातेची कृपा प्राप्त करण्यासाठी आवळ्याची पूजा करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. तसेच आवळ्याची पूजा करून आपल्याला ह्या दीपदान जे आहे तर ते करायचं आहे. याचे आपल्याला अनेक जन्मापर्यंत फळ जे आहे तर ते मिळत राहते. आपली सर्व दुःखे दूर होतात. पैशाची कधीही आपल्याला कमतरता भासत नाही. आवळ्याच्या झाडाला सर्वप्रथम आपल्याला दूध अर्पण करायचं आहे आणि यानंतर आपल्याला पूर्वेकडे तोंड करून हा जो दिवा आहे तर तो लावायचा आहे. तसेच आपल्याला भगवान विष्णूंचे सुद्धा स्मरण करायचं आहे. या झाडाची आपल्याला कापूर आणि तुपाच्या दिव्याने आरतीसुद्धा करून तुम्ही 108 प्रदक्षिणासुद्धा घालू शकता. म्हणजे तिळाच्या तेलाचा दिवा जो आहे तर तो दान करायचा आणि दुसरा एक दिवा तुपाचा घ्यायचा आणि कापूर, आणि अशा पद्धतीने या झाडाची आरतीसुद्धा आपण करू शकतो. तसेच या झाडाखाली तुम्ही गरीब गरजू व्यक्तींना अन्नदानसुद्धा करू शकता. यानंतरचा वृक्ष आहे तो म्हणजे शमी वृक्ष.
शमी वनस्पती जी आहे तर ती आपल्या जीवनातील सर्व वेदना आणि त्रास दूर करत असते आणि पुराणानुसार श्रीरामांनी सुद्धा या वनस्पतीची पूजा केली होती. तसेच पांडवांनी सुद्धा वनवासात असताना त्यांची शस्त्रे या झाडावरती लपवली होती. एवढं शमीवृक्षाला महत्त्व आहे. त्यामुळे शमीवृक्ष जो आहे तर तो अत्यंत शक्तिशाली मानला जातो. शमीच्या झाडाखाली आपण दिवा लावायचा आहे. त्यामुळे आपल्या बऱ्याचशा ज्या अडचणी आहेत तर त्या अडचणी कमी व्हायला मदत होईल. नंतर या दिव्यांचे काय करावे तर तुम्हाला हे दिवे स्वच्छ करायचे आहेत. दिवे जर तांब्या पितळेचे असतील तर मंदिरामध्ये किंवा गरीब गरजूंना आपल्याला हे दिवे द्यायचे आहेत, म्हणजे दान करायचे आहेत. आणि जर कणकेचे किंवा मातीचे दिवे वापरले तर तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये विसर्जन सुद्धा करू शकता.